नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. स्वामी आज तुमच्याशी थेट बोलणार आहे. बाळा, शांत बस आणि माझं ऐक. तू थकलास, मला माहीत आहे. तू अनेक रात्री जागून काढल्या आहेस, तेही मला माहीत आहे. ज्यांच्यासाठी तू मनापासून चांगलं केलंस, त्यांच्याकडून तुला दुःख मिळालं, हेही मला माहीत आहे. तुझ्या डोळ्यातले अश्रू कोणाला दिसले नसतील, पण मला दिसले आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या नेहमी सोबत आहे. जेव्हा तुला वाटतं की सगळं संपलं आहे, तेव्हाही मी तुझ्या सोबतच होतो आणि आत्ताही असेल आणि नंतरही असेल. आज तुला फक्त एकच सांगायला आलो आहे. हार मानू नकोस. तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोचली आहे. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक अडचण मी पाहत आहे. फक्त योग्य वेळेची वाट पाहत आहे. आज नाही तर उद्या, पण तुझ्या संयमाचे फळ तुला नक्की मिळणार आहे. म्हणून चिंता सोड, विश्वास ठेव आणि मनापासून फक्त एवढंच म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आपले स्वामी आपल्यासोबत नेहमी सोबत असतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. जेव्हा स्वामीवर विश्वास असेल, तेव्हा सगळ्या गोष्टी शक्य असतात. फक्त स्वामी समर्थ आपल्या भक्तांकडून एकच मागणी करतात की तुम्ही प्रामाणिक राहा, कर्म चांगले करा, गरजू व्यक्तींना मदत करा. जे लोक अन्नधान्यासाठी झगडत आहेत, त्यांना अन्नदान करा. तुम्हाला जसे जमेल तसे करा. गुरुवारी एखादे फळ अर्पण करा आणि फक्त माझ्या नामाचा जप सुरू ठेवा. मग बघा, तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामी समर्थ नेहमीच आपल्यासोबत आहेत आणि ते नेहमीच राहणार आहेत. फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन कळाला पाहिजे, तो बदलला पाहिजे. कारण स्वामी भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत. स्वामी समर्थ हे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि ते एकदा नाही, दोनदा नाही, 1000 वेळेस उभे राहतील. फक्त तुमची कर्म आणि प्रामाणिकपणा कायम राहू द्या. दुसऱ्यांचं वाईट कधीही चिंतू नका. सगळं चांगलं असेल तर देव पण आपल्या भक्तांसोबत नेहमीच असतो, हे नेहमी लक्षात असू द्या. स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि श्री स्वामी समर्थ या नामस्मरणातच सगळं काही आहे. श्री स्वामी समर्थ हा शब्द जरी उच्चारला तरी आपल्यामधून एक ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते आणि आता सगळं चांगलं होणार आहे हे आपल्या मनाला पटते. म्हणूनच श्री स्वामी समर्थ मंत्र हा इतका पॉवरफुल आहे की जो ज्याला समजला त्याला समजला आहे. धन्यवाद.